नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनिल भगवान चव्हाण ABC संचालक ABC अकॅडमी चिखली जिल्हा बुलढाणा। खरं तर मित्रांनो, आज एक महत्त्वपूर्ण असा विषय घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे। तो महत्त्वपूर्ण असा विषय आहे, आरक्षणामुळे प्रगती होते का? आरक्षणामुळे प्रगती होते का याच विषयावरती मी आज एक अभ्यासपूर्ण असं कमेंट करणार आहे, एक अभ्यासपूर्ण असं एक भाष्य करणार आहे मित्रांनो। त्यामुळे हे जे काही माझं महत्त्वपूर्ण सेशन्स आहे, तुम्ही सर्वांनी अगदी मन लावून निश्चित बघावं आणि ऐकावं अशी मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो। खरं तर मित्रांनो, आजचं जे काही सेशन्स आहे, या सेशनची सुरुवात मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका महत्त्वपूर्ण अशा सुविचाराने करेल आणि त्यानंतरच पुढचा भाग घेईल। तर मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। शिक्षण हे वाघिणीचं दूध असून जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। शिक्षण हे प्रगतीचं एकमेव साधन असून एखाद्या समाजाची प्रगती जर मला मोजायची असेल तर मी नक्कीच त्या समाजातल्या स्त्रियांच्या शिक्षणावरून त्या समाजाची प्रगती नक्की मोजेल, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते मित्रांनो। आणि त्यांच्या वेगवेगळ्या पुस्तकामध्ये ह्या गोष्टीचा संदर्भ आढळतो। शिक्षणाला त्यांनी सर्वोत्तम मानलं होतं आणि शिक्षण हाच विकासाचा मार्ग आहे, प्रगतीचा मार्ग आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या सुंदर अशा विचाराने मी आजच्या सेशनची सुरुवात केलेली आहे। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की आरक्षणामुळे प्रगती होते का? आरक्षण हेच प्रगतीचं एकमेव कारण आहे का? कारण गेल्या अनेक वर्षापासून, गेल्या अनेक दिवसापासून आरक्षित वर्ग जो आहे मित्रांनो, मग तो SC असेल, OBC असेल, BJNT असेल, या वर्गावर सातत्याने एक आरोप होत असतो की बा तुम्हाला सवलती आहेत, तुम्हाला आरक्षण आहे म्हणून तुमची प्रगती आहे। बौद्ध समाजाला तर वारंवार टार्गेट केलं जातं की बौद्धांना आरक्षण आहे, बौद्धांना सवलती आहे म्हणूनच प्रगती आहे। तर मित्रांनो, याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी आज एक अभ्यासपूर्ण भाष्य या ठिकाणी करणार आहे की जे भाष्य तुमच्या सर्वांना खूप काही शिकून जाणार आहे मित्रांनो। तर खऱ्या अर्थाने एका गोष्टीने विचार कधी केला मित्रांनो, तो केवळ आरक्षणामुळेच बौद्ध समाजाची प्रगती झाली का? आरक्षणामुळेच बौद्ध समाजाची प्रगती झाली का मित्रांनो, तर याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे। अलीकडे तुम्हाला एक सांगतो मित्रांनो की माझा एक मित्र आहे, तो UPSCची तयारी करतो आणि तो अलीकडे मला भेटायला आला होता। तो मला भेटायला आल्याच्या नंतर तो माझ्या रूमवरती आला आणि रूमवरती त्याला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिसला होता, शिवाजी महाराजांचाही फोटो होता आणि इतरही फोटो होते। आणि मग तो बोलता बोलता असं म्हणाला की बौद्ध समाजाची जी काही प्रगती आहे ती फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे झालेली आहे। कारण या समाजाला नेता चांगला मिळाला। काय मिळाला? या समाजाला नेता चांगला मिळाला। त्याच पद्धतीने OBC सारख्या समाजाला किंवा इतर समाजाला नेते चांगले मिळाले नाही। ही कमेंट त्या एका OBC विद्यार्थ्याची आहे मित्रांनो। तो OBC विद्यार्थी UPSCची तयारी करतो आहे आणि त्यांनी माझ्यासोबत ही कमेंट केली होती मित्रांनो। आणि त्यामुळेच या सर्व गोष्टीवरती एक महत्त्वपूर्ण असं सेशन घ्यावं, एक लेक्चर घ्यावं असं मला या ठिकाणी वाटतं। तर मित्रांनो, आरक्षणामुळेच बौद्धांची प्रगती झाली का? आरक्षणामुळेच बौद्ध पुढे गेले का? याचंच उत्तर मी या ठिकाणी देतो आहे। तर मित्रांनो, बौद्ध समाज जो आहे तो कशामध्ये मोडतो? SC कॅटेगरीमध्ये मोडतो। कशामध्ये? SC कॅटेगरीला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? शेड्यूल्ड कास्ट। काय म्हणतो? शेड्यूल्ड कास्ट। या शेड्यूल्ड कास्टमध्ये महाराष्ट्रामध्ये 59 जाती येतात। फक्त केवळ बौद्ध हीच जात शेड्यूल्ड कास्टमध्ये येत नाही मित्रांनो, तर 59 जाती आहेत महाराष्ट्रामध्ये शेड्यूल्ड कास्टमध्ये येणाऱ्या। मग त्या 59 जाती कोणत्या? तर मांग, मातंग, चंभार, डक्कलवार, ढोर वगैरे ह्या ज्या 59 जातीची लिस्ट आहे मित्रांनो, तुम्ही गुगलला सर्च करू शकता। सामाजिक न्याय विभागाच्या साईटवर तुम्हाला सापडतील 59 जाती SC मध्ये मोडतात। मग यामध्ये फक्त तुम्हाला आरक्षण घेताना फक्त बौद्ध दिसतात का? इतर जाती आरक्षण घेत नाहीत का? त्यांची प्रगती का नाही होऊ शकली? याचं उत्तर सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे। भारतामध्ये शेड्यूल्ड कास्ट जे आहे SC मध्ये 1108 जाती येतात। किती जाती येतात? 1108 जाती। आणि ह्या 1108 जातीला सुद्धा अनुसूचित जातीच्या ज्या काही सोयी सवलती आहेत, जे काही आरक्षण आहे ते 1108 जातींना देशामध्ये लागू आहे। महाराष्ट्रामध्ये 59 जातींना लागू आहे मित्रांनो। शेड्यूल्ड ट्राईब जे आहे, शेड्यूल्ड ट्राईबचा टाईप म्हणजे काय? तर अनुसूचित जमाती। अनुसूचित जमातीमध्ये एकूण देशामध्ये 744 जाती येतात। किती येतात? 744 जाती येतात। तर OBC मध्ये ऑर्डर बॅकवर्ड क्लासेसमध्ये किती जाती येतात? 3743 जाती येतात। किती जाती येतात? 3743 जाती। ही जी आकडेवारी आहे ना मित्रांनो, ही आकडेवारी मी गव्हर्नमेंटच्या ऑथेंटिक वेबसाईटवरून डाउनलोड केलेली आहे। ही जी आकडेवारी आहे तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता, हाऊ मेनी कास्ट इन शेड्यूल्ड कास्ट। तुम्हाला लगेच त्याचं उत्तर येईल की 1108 जाती या देशामध्ये आहेत ज्या SC कास्टमध्ये येतात। महाराष्ट्रामध्ये 59 जाती येतात SC मध्ये।
त्याच्यानंतर हाऊ मेनी कास्ट इन शेड्यूल ट्राईब असं जर टाकलं मित्रांनो, तर 744 जाती अनुसूचित जमातीमध्ये येतात आणि अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये मंडल कमिशननुसार 3743 जाती आहे. UPSCची तयारी करताय ना मित्रांनो तुम्ही, तर यम लक्ष्मणचं पुस्तक एकदा वाचा, त्याच्यामध्ये दिलेली आहे 3743 जाती OBC मध्ये येतात. तर एकूण मागास जातीची संख्या जर किती भरली मित्रांनो, तर ही भरते 5595, म्हणजे जवळपास 6000 जाती या मागास आहेत. आणि ही झाली SC ST आणि OBCची आकडेवारी. किती झाली ती? 5595. 5595 जाती ज्या आहेत मागासमध्ये येतात, SC ST आणि OBC. VJNT किंवा इतर ज्या काही SBC वगैरे ह्या काही जाती आहेत, या सगळ्यांची प्रगती जर या सगळ्यांचं जर मूल्यांकन केलं ओपनमधलं, तर आपल्या देशामध्ये जवळपास 9000 प्लस जाती आहेत. किती जाती आहेत? 9000 प्लस जाती आहेत मित्रांनो. आपला देश म्हणजे जातीची एक प्रयोगशाळाच आहे, कारण इतक्या जाती आपल्या देशामध्ये, तितक्या जाती इतर कुठल्याही देशामध्ये आढळत नाही मित्रांनो. तर मग आता मला सांगायचं आहे की SC आरक्षण घेणारे फक्त केवळ बौद्धच आहेत का मित्रांनो? तर अजिबात नाहीये. 59 जाती आहेत ज्या आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात, ज्यांना आरक्षण मिळतं. त्यामध्ये मुस्लिम मधली कसई नावाची जात सुद्धा ही SC मध्येच मोडते. खाटीक नावाची जात सुद्धा मुस्लिम मधली आहे, SC मध्येच येते मित्रांनो. पंजाबमध्ये गेलं तर शीख लोकांमधल्या अनेक जाती SC मध्येच मोडतात. चंभार सुद्धा SC मध्येच मोडतात, मातंग सुद्धा SC मध्येच मोडतात. पण त्यामध्ये फक्त बौद्ध समाजाची प्रगती का झाली मित्रांनो? तर त्याचं उत्तर एकमेव आहे की त्यांचा नेता चांगला होता. काय होता? त्यांचा नेता चांगला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा चांगला आदर्श बौद्ध समाजाला लाभला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा मूलमंत्र जो बाबासाहेबांनी आंबेडकरांनी लोकांना दिला, तो मूलमंत्र बौद्ध समाजाने अंगीकारल्यामुळेच त्यांची प्रगती झालेली आहे. केवळ आरक्षण आणि सोयी सवलतीमुळे प्रगती झाली असं म्हणणं हे निश्चितच अपूर्ण अभ्यासावर केलेलं भाष्य असू शकतं. पूर्णपणे जो व्यक्ती संविधान वाचतो, जो व्यक्ती इतिहास वाचतो, जो व्यक्ती भूगोल अभ्यासतो, ते व्यक्ती कधीच असं बोलू शकत नाही, कधीच बोलू शकत नाही. UPSC MPSCचा प्रामाणिकपणे अभ्यास करणारा विद्यार्थी कधीच असं म्हणू शकत नाही की आरक्षणामुळे बौद्ध समाजाची प्रगती झालेली आहे. अजिबात नाही. आरक्षण हा फक्त एक घटक आहे मित्रांनो त्या समाजाला, आणि आरक्षणाचा मूळ उद्देश हा गरिबी हटाव कधीच नाही. आरक्षणाचा मूळ उद्देश आहे उचित प्रतिनिधित्व देणे, की जो समाज हजारो वर्षापासून मागास आहे, ज्या समाजाचं सामाजिक आणि राजकीय असं शोषण झालेलं आहे, जो समाज गुलामीत होता, त्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण आहे मित्रांनो. काय आहे? आरक्षण आहे. तर मग बौद्धाच्या प्रगतीचं कारण एकच आहे मित्रांनो, त्यांचा नेता सर्वोत्तम होता. त्या तुलनेत मातंग समाज असेल, चंभार समाज असेल किंवा SC समाजामध्ये मोडणाऱ्या इतर ज्या 59 जाती ज्या महाराष्ट्रामध्ये आहेत, त्या समाजाला नेता चांगला मिळाला नाही. काय मिळाला नाही? नेता चांगला मिळाला नाही. बौद्ध धर्माची, धर्मी लोकांची प्रगती होण्यामागचं दुसरं कारण असे मित्रांनो की हिंदू धर्म सोडून त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला, आणि बौद्ध धर्मामध्ये कसल्याही पद्धतीची अंधश्रद्धा नाही. सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा मोडीत काढल्या. बौद्ध धर्मामध्ये ब्राह्मणांच्या हातून कुठलंही कृत्य करून घेतल्या जात नाही, ब्राह्मणाला एकही रुपया दिल्या जात नाही. मी ब्राह्मण समाजावरती टीका या ठिकाणी करणार नाहीये मित्रांनो, कारण तो समाज पण एक आदर्श समाज आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही विचार आहेत मित्रांनो, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हे बौद्धापेक्षाही सुद्धा ब्राह्मणांनी चांगल्यापैकी फॉलो केलेले आहेत. शासनकर्ती जमात बना असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. आजही ब्राह्मण समाज शासनकर्ती जमात बनलेला आहे मित्रांनो. भारतामध्ये असा एकमेव समाज आहे मित्रांनो की ज्या समाजाला ना कसली सवलत आहे, ना कसलं आरक्षण आहे. तरी सुद्धा आज प्रशासनामध्ये जर तुम्ही कधी गेले तर क्लास 1 क्लास 2च्या पोस्टवरती जास्तीत जास्त व्यक्ती ब्राह्मण दिसतील. काय आहेत मित्रांनो ही लोक? तर ती लोक मेहनती आहेत. त्या लोकांनी मेहनत करून ते क्षेत्र काबीज केलेले, गुणवत्तेच्या बळावरती तिथे पोहोचलेले. मी प्रत्यक्ष जवळून त्यांचा संघर्ष बघितलेला आहे, त्यामुळे त्या समाजाबद्दल कधीही मी टीका टिप्पणी करणार नाही, किंवा भविष्यात किंवा माझ्या कसल्याही लिखाणात आतापर्यंत मी ब्राह्मण समाजावर टीका टिप्पणी केल्याचं कुठेही उदाहरण तुम्हाला मिळणार नाहीये मित्रांनो. कारण एक अभ्यासू व्यक्ती कधीही कुठल्याही समाजाबद्दल विदाऊट अभ्यासाशिवाय बोलू शकत नाही मित्रांनो. ज्या लोकांचा अभ्यास नसतो ते लोक काही पण बडबड करतात, परंतु ज्या व्यक्तीचा अभ्यास आहे तो व्यक्ती कुठल्याही समाजाबद्दल वाईट बोलू शकत नाहीये. तर मित्रांनो, आरक्षण हे प्रगतीचं फक्त एकमेव साधन नाही, तर प्रगतीचं एकमेव साधन आहे मित्रांनो, ते म्हणजे शिक्षण. बौद्ध समाजामध्ये आज शिक्षणाचं जे प्रमाण आहे मित्रांनो, ते SC समाजामधल्या इतर जातीपेक्षा सर्वाधिक प्रमाण आहे, आणि त्या शिक्षणामुळेच तो समाज काय गेला, पुढे गेलेला आहे मित्रांनो. आणि त्याला काय मिळाली? आरक्षणाची थोडीफार सवलतीची जोड मिळाली मित्रांनो. मग तुम्ही मला म्हणाल की मग सवलत कुठे ना कुठे सवलत आलीच ना सर, कुठे ना कुठे आरक्षण आलंच ना. तर मित्रांनो मला सांगा, ST समाज जो आहे, शेड्यूल ट्राईब, आदिवासी समाज जो आहे,
SC आणि ST या दोघांना एकाच वर्षी आरक्षण मिळालेलं आहे मित्रांनो. 1950 मध्ये SC समाजाला आरक्षण मिळालं आणि ST समाजालाही आरक्षण मिळालं. 70 वर्षामध्ये कुठला समाज पुढे गेलेला आहे तुम्ही मला सांगा, मी त्याचं उत्तर देतो. 70 वर्षामध्ये SC समाजातले फक्त बौद्ध समाज हा पुढे गेला मित्रांनो. बाकीचे जे ST समाज आहे, आजही आदिवासी समाजाची काय अवस्था आहे खुद आदिवासींना माहिती आहे मित्रांनो. आजही त्या लोकांचे जगण्याचे वांदे आहेत, खायचे वांदे आहेत. कुठेतरी सोशल मीडियावर एक लिस्ट घुमत होती, 2-3 वर्षापूर्वीचा तलाठीचा रिझल्ट होता आणि त्यामध्ये एका विद्यार्थ्याला काहीतरी 82 मार्क होते आणि एका ओपनच्या विद्यार्थ्याला काहीतरी 182 मार्क होते आणि तिथे आरोप सुरू झाला की आरक्षणामुळे याला एवढा 82 मार्कावर लागला. अरे पण तो व्यक्ती कोण आहे हे तर समजून घेतलं पाहिजे. त्याच्या पुढे असं लिहिलं होतं अनुसूचित, फक्त अनुसूचित, पण तो अनुसूचित मधला अनुसूचित जाती होता की अनुसूचित जमाती होता हे समजून घेणं तर महत्वाचं आहे. आदिवासी सारख्या जातीमध्ये जर 50 घरं असतील तिथला एखादाच माणूस तुम्हाला ग्रॅज्युएट झालेला मिळतो मित्रांनो. एखादाच व्यक्ती तुम्हाला तिथे पदवी झालेला मिळतो. जर 50 लोकांमध्ये एकच व्यक्ती जर पदवी झालेला असेल तर तिथल्या शिक्षणाचं प्रमाण अत्यंत नगण्य आहे. जर शिक्षणच नाही मित्रांनो तर सोयी सवलती असून फायदा तरी काय आहे? काहीच फायदा नाही मित्रांनो. तुम्ही म्हणता आरक्षणामुळे प्रगती होते, तर आमच्या गावाचं उदाहरण देतो मित्रांनो. आमच्या गावामध्ये जवळपास बौद्ध समाज जो आहे, बौद्ध समाजाची संख्या जवळपास 150च्या आसपास बौद्धांची घरं आहेत आणि या 150 घरामध्ये केवळ फक्त 5च लोक नोकरीला आहेत. किती लोक नोकरीला आहेत? फक्त 5 लोक नोकरीला आहेत. तुम्ही माझ्या गावात जाऊन विचारू शकता, कुठल्याही बौद्धांना विचारू शकता की इथले किती लोक नोकरीला आहे. फक्त 5 लोक नोकरी. मग 150 लोकांमधल्या 5 लोक नोकरी लागले म्हणजे प्रगती झाली का मित्रांनो? प्रगती झाली का प्रगती? तर अजिबात नाहीये. जर 150 मध्ये फक्त जर 5च लोकांना सरकारी नोकरी मिळाली असेल तर बाकी लोकांची प्रगती कुठे आहे? तर प्रगती होण्यासाठी केवळ सरकारी नोकरी किंवा आरक्षणच पुरेसं नाहीये मित्रांनो. काही लोकांनी उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा प्रगती केलेली आहे. मारवाडी झाले, सिंधी झाले, ह्या लोकांना कसलंच आरक्षण नाही, सवलती नाही. आज ते लोक करोडपती बनू शकले. ते का बनू शकले? त्याचा पाठीमागे शिक्षण आणि उद्योग. कशामुळे झाले? शिक्षण आणि उद्योग. त्यामुळे प्रगतीचा मार्ग जो आहे ना मित्रांनो, शिक्षणाच्या मार्गातून जातो, आरक्षणाच्या मार्गातून तो जात नाहीये. आरक्षणामुळे जर प्रगती व्हायची असती मित्रांनो तर शेड्यूल्ड कास्ट ट्राईब जे आहे ते SC समाजापेक्षाही पुढे गेला असता, त्यांचा फार मोठा विकास झाला असता. आणि हे आरक्षण मिळणं इतकं सोपं आहे का मित्रांनो? त्याच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या अटी असतात. त्या वेगवेगळ्या अटीमध्ये बसलं तरच ते मिळतं. आता तुम्ही बघताय मित्रांनो, गेल्या काही वर्षामध्ये अनेक लोकांनी शेड्यूल्ड ट्राईब आदिवासी जातींच्या राखीव जागावर कब्जा केला. डुप्लिकेट कास्ट सर्टिफिकेट बनवून राखीव जागावर त्यांनी ताबा मिळवला. SC समाजाच्या सुद्धा राखीव जागावरती इतर लोकांनी ताबा मिळवला डुप्लिकेट कास्ट सर्टिफिकेट बनवून. त्यामुळे आता काय मागितलं जाते? कास्ट व्हॅलिडिटी. कास्ट व्हॅलिडिटी मागण्याचं कारण काय मित्रांनो? कारण अनेक लोक डुप्लिकेट कास्ट सर्टिफिकेटच्या आधारावरती SC STच्या राखीव जागेवर कब्जा करत होते आणि ते संविधानिक दृष्ट्या चुकीचं कृत्य होतं मित्रांनो. त्यामुळे कास्ट व्हॅलिडिटीचा विषय आलेला आहे. आज आपल्या देशामध्ये जवळपास 5,595 मागास जाती आहेत मित्रांनो. इतर जाती वगळल्या तरी आज जवळपास 10,000च्या आसपास जाती आपल्या देशामध्ये आहेत. तर प्रगती जे काय होते ना मित्रांनो ते शिक्षणातून होते, ती आरक्षणातून होत नाही. आरक्षण हे फक्त उचित प्रतिनिधित्व देण्याचा एक मुद्दा आहे. त्यामुळे इतर जे समाज घटक आहेत मित्रांनो ते सध्याच्या स्थितीत आरक्षण मागत आहेत. आता अलीकडच्या काळामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप गाजतोय मित्रांनो. आतापर्यंत मराठा समाजाला आरक्षण नाहीये. मग मराठा समाजाची प्रगती झाली नाही का 70 वर्षामध्ये? जनगणनेची आकडेवारी तुम्ही बघा की मराठा समाजाची प्रगती झालेली नाही असं कुठेही दिसत नाहीये मित्रांनो. मराठा समाज मागास आहे असंही सिद्ध होऊ नाही राहिलं. त्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळणे किचकट प्रक्रिया बनलेली आहे. काय बनलेली आहे? किचकट प्रक्रिया बनलेली आहे. मी मागे एक व्हिडिओ बनवला होता मित्रांनो, आरक्षणाबद्दलच मी मागे एक व्हिडिओ बनवला. त्यामध्ये मी सांगितलं होतं की आरक्षणाची जी काही निकष आहेत हे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासले पण न ठेवता आर्थिकदृष्ट्या मागासले पण सुद्धा असावं. काय असावं? आर्थिकदृष्ट्या. आरक्षण हे आर्थिक बेसवर असावं असं मला सुद्धा वाटतं आणि सुप्रीम कोर्टाला सुद्धा तेच वाटतं की आरक्षणाचा बेस आर्थिक असला पाहिजे, शैक्षणिक असल्यापेक्षा, सामाजिक असण्यापेक्षा आर्थिक असला पाहिजे. जाती व्यवस्था जर मोडीत काढायची असेल मित्रांनो तर आरक्षणाचा जो काही बेस आहे तो बदलणं गरजेचं आहे आणि तो बेस आर्थिक असावा. 50% आरक्षण जे काय आहे ते आर्थिक आधारावर दिलं जावं. 50% आरक्षण हे ओपनसाठी असावं. ओपनमध्ये सर्वांना प्रवेश असावा. ते जे काही ओपनमधल्या जागा आहेत मित्रांनो त्या जागा असाव्यात सगळ्यांसाठी खुल्या असाव्यात. पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम एकच आहे मित्रांनो की हे आरक्षण या सगळ्या गोष्टी शून्य झाल्या असत्या
सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे मित्रांनो तो म्हणजे जागा. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येईल. सरकार जागाच काढत नाही मित्रांनो. 2-2, 3-3 लाख जागा खाली आहेत, रिक्त पडलेल्या जागा आहेत. सरकार काय करते तुम्ही जागून बघा एखाद्या जिल्हा परिषद शाळेवरती, एक शिक्षक अख्खी शाळा सांभाळतो. जिथे 4 शिक्षकाची गरज आहे तिथे एकच शिक्षक आहे मित्रांनो. जिथे 4 कर्मचारी लागतात तिथे एकच कर्मचारी आहे. त्यातल्या त्यात आता गव्हर्नमेंट कंत्राटी भरती आणलेली, तहसीलदारासारख्या पदं सुद्धा कंत्राटी भरतीने भरवायची प्रोसेस सुरू झाली होती. तर आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येईल मित्रांनो. जर तुम्हाला आता इथून पुढे जर मागायचंच असेल ना मित्रांनो तर 2 गोष्टी मागा. पहिली गोष्ट म्हणजे आरक्षण मागा, दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक घरच्या व्यक्तीला प्रत्येक घरातल्या एका व्यक्तीला नोकरी मागा. जो पक्ष प्रत्येक घरातल्या एका व्यक्तीला नोकरी देईल त्याच व्यक्तीला तुम्ही मतदान करा, त्याच पक्षाला मतदान करा आणि त्यांना सत्तेमध्ये पाठवा. जो पक्ष तुम्हाला नोकरी देणार नाही त्यांना सत्तेतून खाली खेचा मित्रांनो. कारण नोकरी ही काळाची गरज आहे. आरक्षणापेक्षा नोकरी ही काळाची गरज आहे. देशाची जी काही लोकसंख्या आहे 137 कोटी लोकसंख्या आहे, त्यातल्या प्रत्येक घरातल्या किमान एका व्यक्तीला तरी नोकरी मिळवणं, एका व्यक्तीला सरकारी नोकरी देणं हे सरकारचं कर्तव्य जर बनलं मित्रांनो तर नक्कीच आरक्षणाची मागणी मागे पडू शकते. काय पडू शकते? आरक्षणाची मागणी मागे पडू शकते. त्यामुळे नोकरी मागणं जास्त गरजेचं आहे मित्रांनो. भारतीय संविधानाने रोजगार देणे हा मूलभूत अधिकार नाही आहे मित्रांनो, तो फक्त एक अधिकार आहे. पण तुम्हाला रोजगार देणे हे सरकारचं कर्तव्य बनलं पाहिजे. लोकांनी मागणी करायला पाहिजेत मित्रांनो की बुवा आम्हाला एकतर आरक्षण द्या किंवा नोकरी द्या. आरक्षणापेक्षाही प्रत्येक घरातल्या एका व्यक्तीला नोकरी द्या ही मागणी सर्वोत्तम असेल मित्रांनो. आणि आरक्षणाचा जो काही बेस आहे तो सामाजिक आणि शैक्षणिक बेस न ठेवता तो आर्थिक बेस जर झाला तर प्रत्येक समाज घटकातल्या गरिबांना आरक्षण मिळू शकतं. काय मिळू शकतं? आरक्षण मिळू शकतो. राखीव जागांचा फायदा होऊ शकतो. मग तो गरीब ब्राह्मण असेल किंवा बौद्ध असेल किंवा कुठला असेल. त्यामुळे मी आजचं सेशन जे आहे मित्रांनो त्या सेशन घेण्याचा उद्देश हाच ठेवलेला आहे की आरक्षणामुळे प्रगती होते का मित्रांनो. तर याचं उत्तर तुम्ही दर 10 वर्षाला ज्या काही जनगणना होते त्या जनगणनेची आकडेवारी बघितली तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या स्वतःकडेच मिळेल. तर आरक्षण हा एकमेव काही प्रगतीचा निकष असू शकत नाही. प्रगतीचा एकमेव निकष आहे मित्रांनो तो म्हणजे शिक्षण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या चांगल्या व्यक्तीमुळे बौद्ध समाजाला चांगला मार्गदर्शक मिळाला, चांगला दिशादर्शक मिळाला, चांगली प्रेरणा मिळाली मित्रांनो. आज बाबासाहेबांचे विचार ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, इतर समाजांनी सुद्धा अंगीकारल्यामुळे त्या समाजाची वाटचाल सुद्धा आता प्रगतीच्या दिशेने सुरू होते आहे. त्यामुळे कुठेतरी आरक्षणामुळेच प्रगती होते असं काही भाग नसून आरक्षण फक्त एक प्रगती करण्यासाठीच एक छोटंसं माध्यम आहे. प्रगती जर शिक्षणच नाही मित्रांनो तर आरक्षणाचा फायदाच काय? आज तुम्ही 10वी फेल आहे तर तुम्हाला सरकारी नोकरी कशी मिळेल बरं? तर खऱ्या अर्थाने शिक्षण हवं आहे. शिक्षण मिळालं तर आरक्षण आहे आणि आरक्षण आहे तर सवलती आहेत. तर कुठेतरी शेड्यूल्ड कास्ट जी आहे SC मध्ये 59 जाती येतात हे लक्षात ठेवा मित्रांनो. आरक्षणाचा लाभ घेणारे फक्त बौद्ध नसून 59 जाती आहेत हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. भारतासारख्या देशामध्ये सुद्धा SC आरक्षणाचा लाभ घेणारे फक्त बौद्ध नसून 1108 जाती आहेत भारतामध्ये. किती आहेत? 1108 जाती आहेत. त्या प्रत्येक जातीला 1950 पासून ते आतापर्यंत या सर्व सवलती लागू झालेल्या आहेत. फक्त त्या समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी असल्या कारण त्यांना माहितीच नाही की आपण SC मध्ये मोडतो म्हणून. त्यांना माहितीच नाही की आपल्याला सवलती आहेत म्हणून. त्याचं कारण आहे मित्रांनो अज्ञान. काय आहे? अज्ञान. त्यामुळे कुठेतरी बाबासाहेब आंबेडकरांनी तेच सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बाबासाहेब आंबेडकर उगाच सांगून गेले नाही मित्रांनो की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. त्यामुळे कुठेतरी आरक्षणामुळेच प्रगती होते असं नाही तर तुम्हाला शिकावं लागेल, संघटित व्हावं लागेल आणि संघर्ष करावा लागेल. ब्राह्मणासारखा एक आदर्श समाज आपल्या देशामध्ये की तो समाज शिकला, संघटित झाला आणि संघर्ष सुद्धा करतो आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही विचार आहेत ते ब्राह्मण लोकांनी पुरेपूर अंमलात आणले आणि त्यामुळे तो समाज पुढे गेलेला आहे. बौद्ध समाजही पुढे गेलेला आहे. पण इतर जे काही तळागाळातले समाज आहे मित्रांनो तो मांग असेल, मातंग असेल, चंबार असेल, इतर ज्या काही जाती आहेत मित्रांनो त्या पाठीमागे राहण्याचं कारण एकच आहे की त्यांनी त्यांचा पारंपरिक धर्म सोडलेला नाही. त्यांनी त्यांची पारंपरिक रूढी आणि परंपरा आणि अंधश्रद्धा मोडीत काढल्या नाही. त्यामुळे त्या समाजाने शिक्षणाची कास पुरेशी धरली नाही. त्यामुळे त्यांचा विकास होऊ शकलेला नाही. परंतु आता संधी मिळाल्या, सोयी मिळाल्या तरी आता त्या समाजाने पुढे येणं काळाची गरज आहे मित्रांनो. त्यामुळे आरक्षणाच्या ज्याबद्दलच्या आजचं जे काही सेशन्स आहे मित्रांनो ते सेशनमध्ये मी या ठिकाणी हेच नमूद केलेलं आहे की आज आपल्या देशामध्ये जवळपास 5595 मागास जाती आहेत. इतर SBC वगैरे जाती वगळता जातीची संख्या जवळपास 6000 आहे. म्हणजे जवळपास 7 ते 8 हजाराच्या आसपास मागास जाती आपल्या देशामध्ये आहेत मित्रांनो. सगळ्यात मोठी गोष्ट अशी मित्रांनो की आपल्या देशावरती 150 वर्ष इंग्रजांचं राज्य होतं आणि 150 वर्षांमध्ये इंग्रजांनी भारतामध्ये फार काही ठेवलं नव्हतं.
त्यामुळे आपल्यासारख्या दारिद्र्य आणि गरीब देशांना प्रगती जर करायची असेल तर मित्रांनो मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसायामध्ये गुंतवणूक करणं गरजेचे आहे. लोकांनी सरकारी नोकऱ्याबरोबरच उद्योग व्यवसाय भरभराटीस आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. उद्योग हा अर्थव्यवस्थेचा फार मोठा कणा आहे मित्रांनो. सरकारी नोकरी देण्यासाठी सरकारने प्रयत्नशील असणं गरजेचं आहे आणि जनतेने सुद्धा तशी मागणी वारंवार घरातल्या किमान एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्या. आरक्षण मागण्याबरोबर तुम्ही सरकारी नोकरी सुद्धा मागितली पाहिजे. जर सरकारी नोकऱ्या समाप्त झाल्या तर आरक्षण काही चाटायचं आहे का बाळांनो? काही फायदा नाही त्या आरक्षणाचा. जर सरकारने नोकऱ्याच बंद करून टाकल्या, कॉन्ट्रॅक्ट बेसची भरती सुरू केली, खाजगीकरण सुरू केलं तर आरक्षण मिळून फायदाच काय? त्यामुळे कुठेतरी एक खाजगीकरण थांबवलं पाहिजे. कुठेतरी सरकारी नोकऱ्यांचं जे काही खाजगीकरण होत आहे ते थांबवलं पाहिजे. जे काही कंत्राटी बेसच्या नोकऱ्या येतात ते थांबवलं पाहिजे. कारण त्यासाठी संघर्ष करणं गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा जो मूलमंत्र आहे मित्रांनो, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यातला संघर्ष करा हा मुद्दा सध्याच्या काळामध्ये फार गरजेचा आहे. सध्याच्या काळामध्ये प्रत्येक मुलीला जर सरकारी नोकरीवाला मुलगा हवा आहे तर प्रत्येक मुलींनी सरकारकडे मागणी करायला पाहिजे की बाबा प्रत्येक घरातल्या किमान एका व्यक्तीला तरी सरकारी नोकरी द्या. काय केलं पाहिजे? किमान एका व्यक्तीला तरी सरकारी नोकरी द्या. ही अट जर तुम्ही केली, ही अट जर आता 2024 मध्ये इलेक्शन आहे आणि त्या इलेक्शनमध्ये देशभरातून जर ह्या मागणीने रान पेटवलं तर नक्कीच प्रत्येक घरातल्या एका व्यक्तीला सरकारी नोकरी मिळेल. सरकारी नोकरी मिळाल्यानंतर काय होऊ शकते? प्रगती होऊ शकते. मी तुम्हाला सांगितलंय मित्रांनो की माझ्या गावात फक्त 5च लोक सरकारी नोकरीला आहेत आणि ते बी सरकारी नोकरी कोणती आहे मित्रांनो? ते आहेत आर्मीमध्ये आहेत. शिक्षक वगैरे कोणी नाही माझ्या गावामध्ये, पोलीस वगैरे पण कोणी नाही एसटी समाजामध्ये. तर मग त्या 5 लोकांचा विकास म्हणजे अख्ख्या समाजाचा विकास झाला आहे असं अजिबात होत नाहीये मित्रांनो. तर त्यामुळे कुठेतरी आरक्षण फक्त एवढाच काही प्रगतीचं माध्यम नाही. मराठा समाज जे काही आरक्षण मागतोय त्यांच्या मागणीचं मी कायम स्वागत करतो की मराठा समाजामध्ये सुद्धा अनेक गरीब लोक आहेत, त्यांना खऱ्या अर्थानं आरक्षणाची गरज आहे. ब्राह्मण समाजामध्ये सुद्धा अनेक गरीब लोक आहेत, त्यांना सुद्धा आरक्षणाची गरज आहे. व्हीजीएनटी असेल, एसबीसी असेल, या प्रत्येक समाजात गरिबाची संख्या आहे मित्रांनो आणि त्या सर्वांना आरक्षणाची गरज आहे. कुठेतरी त्यांना मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर कुठेतरी त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवणं गरजेचे आहे. परंतु हे सगळं करण्याचे अधिकार जे आहेत मित्रांनो मला नसून ते सरकारला आहेत. कोणाला आहेत? सरकारला आहे. त्यामुळे सरकार या गोष्टीवर नक्की विचार करू शकेल. आपण त्यांना ते विचार करायला भाग पाडलं पाहिजेत जेणेकरून आरक्षणाच्या ज्या काही लढाया या थांबतील आणि पुढे जाईल. तर आरक्षणाचा निकष बदलावा असं माझं वैयक्तिक मत आहे. सुप्रीम कोर्टाने सुद्धा याच्याबद्दल भाष्य केलेलं आहे की आरक्षणाचा निकष हा केवळ सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपण न ठेवता तो आर्थिकदृष्ट्या मागासलेपण सुद्धा असावा असं सुप्रीम कोर्टाचं सुद्धा मत आहे मित्रांनो. त्यामुळे मी सांगतोय की आरक्षणामुळेच फक्त प्रगती होत नाही तर प्रगती होण्यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे. त्यासाठी अज्ञानातून मुक्तता महत्त्वाची मित्रांनो. ज्या अज्ञानाच्या अंधकारात आपण डुबलेलो आहे त्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे. कधी कधी माणूस शिकतो मित्रांनो, पण तरी सुद्धा शिकलेले लोक सुद्धा अंधश्रद्धेच्या आहारी जातात आणि स्वतःचं नुकसान करून घेतात. त्यामुळे कुठेतरी शिक्षणाबरोबर अंधश्रद्धेतून बाहेर पडणं गरजेचं आहे. बौद्ध धर्माची प्रगती होण्याचं कारण एकच आहे की तो धर्म, त्या धर्माने चांगल्या गोष्टी शिकवल्या, त्या धर्माने शिक्षणाचा मूलमंत्र दिला. तिथली लोक शिकली, सवरली नाही, त्यामुळे त्यांना त्याचा फायदा लवकर घेता आला. इतर जातीतले ज्या काही लोक होते त्यांनी शिकले नाही पाहिजेत तसे आणि त्यांना त्याचा फायदा पुरेसा मिळाला नाही. चांगले विचार असतील तर फायदा नक्की मिळतो, वाईट विचार असेल तर फायदा मिळणार नाही. त्यामुळे प्रगती करायची असेल तर शिक्षण फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. एज्युकेशन इज पॉवरफुल वेपन. शिक्षण हेच एक शक्तिशाली तुमच्याकडचं हत्यार आहे. त्या हत्याराने तुम्ही प्रगतीच्या वाटेवर वाटचाल करू शकता असं मी या ठिकाणी या सेशनमध्ये नमूद करेल. कसं आहे ना मित्रांनो, माझे जे काही विचार हे सर्व समावेशक असतात. मी कुठल्याही समाजाला कधीही टार्गेट करत नाही, कुठल्याही समाजाबद्दल चुकीचंही बोलत